नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। पाहुयात पुण्यामध्ये घडलेल्या दिवसभरातील 10 महत्त्वाच्या घडामोडी। आज पुण्यामधील एकता नगर येथील पूरग्रस्त भागांना भेट देण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी पुण्याचा दौरा केला। यावेळी त्यांनी तिथल्या नागरिकांशी देखील संवाद साधला। माध्यमांशी बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली। मी नदी सुधार प्रकल्पाला स्थगिती दिली होती, त्याच ठेकेदाराने दिल्लीतही अशीच परिस्थिती करून ठेवली। याला सर्वस्वी जबाबदार असणाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे। आमचे सरकार आलं की जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती आम्ही कारवाई करू, असा थेट इशारा आदित्य ठाकरे यांनी प्रशासनाला दिला आहे। टनेल दिल्लीमध्ये 750 कोटीचं तिथे पण पाणी भरलं, हेच बिमल पटेलजी होते। मग अयोध्येमध्ये पण तसंच काहीतरी झालेलं आहे। पुण्यात आपण पाहताय, मुख्य गोष्ट ही आहे की पहिला ह्या प्रकरणाला स्थगिती दिली पाहिजे, पुन्हा एकदा अभ्यास झाला पाहिजे। कारण राडा रोडा जो टाकला जातोय नदीमध्ये, जगात कुठचाही नदीचा प्रकल्प असेल तर पहिला आपण रुंदीकरण करतो आणि खोलीकरण करतो। यंदा इथे मी पहिल्यांदा बघतोय की नदी अरुंद केली जाते आणि खोली कमी केली जाते। असं कुठचं जगात कुठचं काम असं होतं? ज्या नदी सुधारला आपण स्थगिती देण्याची मागणी करतो, त्याला आक्षेप होता की जास्त निधी मी स्थगिती दिलेली होती, ती कारण लोकांसमोर आणली होती आणि पारदर्शकपणे दिली होती। परत सुधारणेला माझा विरोध नाही, पण तुम्ही सुधार करताय की स्थिती बिघडवताय? आपल्याला आठवत असेल सलीम अली बर्ड पार्क आम्ही जे रिस्टोर केलेलं, तिथे राडा रोडा टाकला गेलाय। अनेक ठिकाणी पुण्यात आपण पाहतोय दोन्ही बाजूनी नदी अरुंद केली जाते। ह्यानी हा धोका निर्माण होतोय। ही पहिली घटना अशी नाहीये, पण ह्याच्यापेक्षा अजूनही भयानक घटना होऊ शकतात या पुण्यामध्ये। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा घेऊन भाजपा निवडणूक लढेल हा विचार का करताय? सावरकरांचा मुद्दा आमच्यासाठी निवडणुकीचा मुद्दा नाही। डबल इंजिन सरकार महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला कसं न्याय देऊ शकते हे आम्ही लोकांना सांगणार आहोत, हा आमचा मुद्दा आहे, असं मत आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे दौऱ्यादरम्यान व्यक्त केलंय। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा घेऊन भारतीय जनता पार्टी निवडणूक लढेल हे का विचार करता आपण? हे होऊ शकत नाही। हा मुद्दा काही निवडणुकीचा राहू शकत नाही। निवडणुकीमध्ये मुद्दे आहेत। निवडणुकीत पहिला मुद्दा आहे केंद्रातलं मोदींचं 5 वर्षाचं सरकार, आता पुढचं सरकार, आणि महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार, महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला डबल इंजिन सरकार कसा न्याय देऊ शकतं हे 14 कोटी जनतेला समजावून आम्ही मत घेणार आहोत। हे जे खोटारडेपणा काँग्रेस पक्षाने केला, राहुल गांधींनी केला, इंडिया आघाडीने केला, तो खोटारडेपणा आम्ही उघड पाडणार आहोत। आम्ही जनतेमध्ये जाऊन मतं मागणार आहोत। आमच्याजवळ शिदोरी आहे, त्यांच्याजवळ खोटा नरेटिव्ह आहे, फेक नरेटिव्ह आहे। महाविकास आघाडी रोज खोटं बोलतं, पण आमची महायुती जनतेला कन्व्हिन्स करून मोठ्या प्रमाणावर योजना तयार करत आहे आणि आम्ही विकासाच्या माध्यमातून मतं घेऊ। आम्ही समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण करून मतं घेऊ। डबल इंजिनच या महाराष्ट्राचं भलं करू शकतं। महायुती आणि एनडीए आणि महाविकास आघाडी महाराष्ट्राचं नुकसान करेल। महाविकास आघाडीला मत देणं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचं नुकसान करणं आहे। कारण हे जर आले महाविकास आघाडीचे लोक, ते साऱ्या योजना बंद पाडतील आणि त्यामुळं आमच्याकडे शिदोरी आहे, ती मतदाराकडे घेऊन जाऊ आणि आम्हाला मतं मिळतील। राज्य सरकारच्या लाडकी बहीण जाहिरातीमध्ये वापरलेले फोटो, या फोटोवरून आता वाद निर्माण झालाय। आपली परवानगी न घेता आपले फोटो छापल्याचे म्हणत या महिलांनी पुणे पोलिसांमध्ये धाव घेतली होती। त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे पुण्यामधील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधामध्ये पुणे पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली। सिद्धार्थ शिरोळे यांनी छापलेल्या फ्लेक्सवरती 2 महिलांचे फोटो लावण्यात आले होते। यावर सिद्धार्थ शिरोळे यांनी स्पष्टीकरण दिले। ज्या फोटोग्राफर्सने हे फोटो काढले होते त्याची परवानगी घेऊनच हे फोटो मी वापरले असल्याचं त्यांनी मत व्यक्त केलंय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी जाहीर झाली आहे त्याची जास्तीत जास्त महिलांपर्यंत त्याची माहिती व्हावी आणि त्याची अंमलबजावणी होऊन जास्तीत जास्त महिलांना दरमहा 1500 रुपये मिळावे, ह्या उद्देशाने आपण आपल्या शिवाजीनगर मतदारसंघामध्ये अनेक फ्लेक्स आणि होर्डिंग्स हे मागच्या 2 आठवड्यापासून लावलेले आहेत। त्याच्यामध्ये जो फोटो हा सिलेक्ट केला गेला आहे तो आपल्याला ॲड एजन्सीच्या माध्यमातून, आपण ॲड एजन्सीला त्याचे डिझायनिंगचं काम दिलं होतं। ॲड एजन्सीनी त्याची रितसर जे वेबसाईट आहे shutterbox.com, तिथनं ती माहिती घेऊन तो फोटो डाउनलोड करून त्याचे पैसे भरून हा फोटो त्यांनी त्याच्या अनुषंगाने डिझाईन करून हे होर्डिंग्स लावले गेले। हा जो फोटो आहे तो मुळातच 2016 मधला फोटो आहे
आणि तो ज्या फोटोग्राफरनी काढला आहे त्याच्याकडनं सर्व राईट्स घेऊन आपण ही ॲड कॅम्पेन डिझाईन केली. हा केवळ योगायोग आहे की हे जे फोटो लावला गेला आणि ज्या महिलांचे ते फोटो होते त्यांचा जो म्हणजे आपला उद्देश असा नव्हता की या महिलांचा फोटो आपण लावण्याच्या मागे त्यांचं नाव कुठेही आपण टाकलेलं नाही आहे. हा मुळात वेबसाईटवर मिळाला म्हणून लावला गेला. त्यामुळे ह्याच्यातला हेतू एवढाच आहे की आपल्याला ही योजना लोकांपर्यंत पोहोचवायची. काल जेव्हा त्या पोलिसांमध्ये तक्रार झाली तेव्हा मला सुद्धा त्याची माहिती मिळाली आणि माहिती घेतल्यानंतर कदाचित त्यांना माहिती नसावं की बाबा ह्या फोटोग्राफ खूप जुना आहे आणि ह्याची परवानगी ऑलरेडी मिळालेली आहे. ज्या फोटोग्राफरनी त्यांचा फोटो काढला त्याची ऑलरेडी परवानगी मिळाली आणि हा फोटो विविध प्लॅटफॉर्मवर ऑलरेडी वापरला गेला आहे. कदाचित त्यांना त्याची माहिती नसावी. तथापि समजा त्यांना त्या महिलांना ह्याच्याबद्दल वेदना झाल्या असतील किंवा कुठलंही त्यांना हे आवडलं नसेल तर त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि ह्याच्यामध्ये मी पोलिसांना हे सुद्धा सांगितलं की जेणेकरून कारण त्या महिला पुण्यात राहणाऱ्या नाही आहेत. त्यामुळं कोणी समजा त्यांना इन्स्टिगेट केला असेल किंवा त्यांना प्रोव्होकेट केलं असेल की बाबा अशा प्रकारे हा फोटो कसा लावला गेला, त्यांचा हेतू जो आहे ज्यांनी असं प्रोव्होकेशन केलं असावं तर ते सुद्धा तपासून घ्यावं आणि योग्य ती कारवाई करावी. ज्येष्ठ व्यंगचित्रकार शिवराम दत्तात्रय फडणीस अर्थात सर्वांचे लाडके शीद फडणीस यांनी काल 100व्या वर्षात पदार्पण केलं. त्यानिमित्ताने वसुंधरा क्लब आणि कार्टुनिस्ट कंबाईन यांच्या संयुक्त विद्यमाने कोहिनूर प्रस्तुत शीद 100 या भव्य 4 दिवसांच्या व्यंगचित्र महोत्सवास सुरुवात झाली. हा महोत्सव 1 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. फडणीस कुटुंबियांच्या वतीने 100 दिव्यांनी शीद यांचं औक्षण देखील करण्यात आलं. तसेच महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते फडणीस यांचा नागरी सत्कार सोहळा बालगंधर्व रंगमंदिरमध्ये संपन्न झाला. यावेळेला व्यंगचित्रकार शीद फडणीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यामधील नावाचे साधर्म्य हेरत राज ठाकरे यांनी मिश्किलपणे टिप्पणी केली आहे. सरांच्या कुटुंबियांना माझी नम्र विनंती आहे की गेल्या पहिली दृष्ट काढा. आणि एकाने काढू नका, 10-12 जणांनी काढा. सर आज 99 पूर्ण आणि 100व्या वर्षात पदार्पण करतायत. असं कुठेही त्यांच्याकडे बघून जाणवत नाही. चंद्रकांत दादा जेव्हा मगाशी बोलत होते शीदंकडनं आपण काहीतरी घेतलं पाहिजे. मला असं वाटतं तितक्या ताठ पद्धतीने सरकार जरी चाललं कारण एवढं वय नसतानाही सरकार वाकलेलं आहे. पण जास्ती बाहेरचे लोक घेऊ नका. या झाडाची फळं पाहिजेत, याही झाडाची फळं पाहिजेत. आज खरं तर सरांचं आडनाव फडणीस ने वाचवलं त्यांना. फडणीस म्हणून व्यंगचित्रकार झाले. फडणवीस असते तर व्यंगचित्र झाले असते. पण मला आनंद एका गोष्टीचा आहे, वयामध्ये खूप अंतर जरी असलं तरी मीही जे स्कूल ऑफ म्हणजे अप्लाइड आर्ट्सचा आणि सर देखील त्याच कॉलेजमधले आहेत. पुण्याच्या इंदापूर तालुक्यामधील गिरवी येथील नीरा नदीवर बांधण्यात आलेला भराव पाण्याच्या अतिप्रवाहामुळे तब्बल 3ऱ्यांदा वाहून गेलाय. पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे यांनी बंधाऱ्याची पाहणी केली असून या फुटलेल्या बंधाऱ्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे तातडीने बंधाऱ्याच्या दुरुस्तीचं काम करावे लागणार अशी मागणी आता त्यांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे. खडकी रेल्वे मालधक्का माथाडी कामगारांच्या 2 टोळ्यांमध्ये कामावरून विवाद आहे. माथाडी मंडळाचे अध्यक्ष तथा सहाय्यक कामगार आयुक्त सुजित शिर्के यांनी मालधक्का येथील टोळी क्रमांक 3252 यांचे नियत वाटप रद्द करण्याबाबत काढलेला आदेश त्वरित रद्द करावा अशी मागणी आता कामगारांनी केली.
माथाडी कायद्यानुसार 8 ते 10 वर्ष लेवी भरणा केला नसल्याने माथाडी नोंद रद्द होऊन टोळी बरखास्त होते. मग 1466 क्रमांकाची टोळी पुनर्जीवित कशी काय झाली, ती रद्द करावी अशी मागणी करत कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केलं आहे. माथाडी बोर्डाचे मत्ते साहेब आहेत. मत्ते साहेबांच्या इथं माथाडी बोर्डामध्ये जी मीटिंग झाली होती याच्या आधी, त्या मीटिंगमध्ये मत्ते साहेबांनी नोटिंग करून घेतलेला आदेश आहे की त्यावेळेला दोन्ही टोळ्या समोरासमोर होत्या. त्यावेळेला मत्ते साहेबांनी नोटिंग करून घेतलं. त्याचा फक्त मत्ते साहेबांनी आदेश काढला नाही की 3252 ही टोळी ऑटो रॅकचं काम करेल आणि इतर जी कामं आहेत ती 1466 ही टोळी करेल, असा माथाडी बोर्डामध्ये ठराव झाला होता. त्याचा आदेश मत्ते साहेबांनी काढला नाही. त्याचंच आज हे सगळं परिणाम त्याचेच आहेत. आज मत्ते साहेबांच्या हलगर्जीपणामुळं आणि मत्ते साहेब त्यांच्यावरचे जे अधिकारी आहेत त्यांच्या हलगर्जीपणामुळं आमच्यावरती आज ही वेळ आलेली आहे. आमचं लिगली पहिल्यापासून आम्ही काम करतोय तेव्हापासून आमचा भरणा कंटिन्यू तिथं आहे. आम्ही 6-6 महिने पगार घेतला नाही. आम्ही माथाडी बोर्डामध्ये लिव्ही सहित सगळा भरणा केलेला आहे आमचा. तरी सुद्धा आम्ही जर खरं असून आमच्यावरती जर हा अन्याय होत असेल, दुसऱ्या टोळीचा तिथं किती दिवस झालं भरणा सुद्धा नाहीये, काही सुद्धा नाहीये. आमच्या टोळीतले जे सभासद आम्ही 15 जण आहोत, आमच्या नंतर त्यांच्या टोळीतल्या सभासदांच्या नोंदी झालेल्या आहेत तिथं. तरी सुद्धा ते म्हणतात की ह्यांची टोळी पहिल्यापासून आहे. आता ते कुठल्या संघटनेच्या का कुठल्या अधिकाऱ्यांच्या ह्याला बळी पडून त्यांनी हा आदेश काढलाय हे आम्हाला माहीत नाहीये आणि आमच्यावरती अन्याय व्हावा नाही एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांचा आणखीन एक कारनामा उघड झालाय. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी बारामती तालुक्यामधील वाघळवाडी येथे असलेल्या 18 गुंठे जमिनीचा सातबारात आपल्या वडिलांचे नाव बदलले असून दिलीप धोंडीबा खेडकर ऐवजी दिलीप कोंडीबा खेडकर असा बदल केल्याचं पुढे आलंय. वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांच्या संपत्तीबद्दल रोज वेगवेगळी माहिती समोर येते. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांची बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे देखील जमीन आहे. तुम्ही माझ्या पाठीमागच्या बाजूला पाहू शकता की दिलीप खेडकर यांच्या नावे असलेली हीच ती जमीन आहे. 14 गुंठे जमीन ही आहे आणि हीच जमीन दिलीप खेडकर यांच्या नावावर आहे. मात्र याच सातबाऱ्यावर त्यांच्या वडिलांच्या नावामध्ये चूक झाली होती. दिलीप दोंडीबा खेडकर असं त्यांचं नाव करण्यात आलं होतं. मात्र मागील 3 महिन्यापूर्वी याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता की नीरा बारामती रोडवर अगदी रस्त्यालाच लागून ही जमीन आहे. चांगला मोठा फ्रंट देखील आहे. त्यामुळे या जमिनीची किंमत देखील तशाच प्रकारे आहे. जवळपास 2 कोटीपेक्षा जास्त या जमिनीची किंमत आहे आणि ही जमीन जी आहे ती आता विकण्यास आहे असा बोर्ड देखील त्यांच्या प्लॉटमध्ये लावण्यात आल्याचं पाहायला मिळतं. दिलीप खेडकर यांनी ही जमीन विक्रीसाठी काढलेली आहे आणि अशाच प्रकारे पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांची जी संपत्ती आहे त्या संपत्तीबाबत वेगवेगळी माहिती पुढे येते. बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे अशाच प्रकारचा एक प्लॉट असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. न्यूज अनकटसाठी राहुल शिंदे, बारामती. विश्रांतवाडी चौकामध्ये उड्डाणपुलाचे काम करत असताना मेट्रो प्रकल्पाला अडथळा होईल अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र आता महामेट्रोने याबाबत स्पष्टीकरण देत मेट्रोचे पिलर उभारण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे, त्यामुळे उड्डाणपूल आणि भुयारी मार्गामुळे मेट्रो प्रकल्पाला अडथळा होणार नाही असे सांगत या कामाला हिरवा कंदील दाखवला आहे. पुण्यामधील वाहतूक कोंडीसोबतच आता वाहन चालक देखील चर्चेत येऊ लागलेत. 2 वाहन चालकांच्या कारवाईने विक्रमच मोडल्याचं आता पाहायला मिळतंय. 2 दुचाकी वाहनांवरती त्यांच्या दुचाकीच्या किमतीपेक्षाही जास्त वाहतूक दंड आहे. एका वाहनावरती 154 वेळेला वाहतूक नियम मोडल्याचा तर दुसऱ्या वाहनावरती 130 वेळेला वाहतूक नियम मोडल्याबाबत वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. पुणे पोलिसांनी सर्वाधिक दंड झालेल्या काही वाहनांची माहिती घेतली असता त्यात 21 वाहनांवरती 100 पेक्षा जास्त तर तब्बल 988 वाहनांवरती 50 पेक्षा जास्त वेळेला वाहतूक नियम मोडल्याबाबत कारवाई करण्यात आल्याचं समोर आलंय. पुणे शहरामध्ये ऑनलाईन गेममुळे एका 16 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय. पुण्यामधील पिंपरी चिंचवड भागामधील किवळे परिसरामध्ये ही घटना घडली. एका 16 वर्षाच्या मुलाने आपल्या राहत्या इमारतीमधून 14व्या मजल्यावरून उडी मारून आपलं जीवन संपवलंय. त्याने सुसाईड नोट देखील लिहिल्याचं पाहायला मिळालं. ऑल आउट नोट अशी सुसाईड नोट त्याने लिहिली असून आत्महत्या देखील केलेली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तसेच या मुलाने आपल्या नोटबुकमध्ये काही स्केच आणि मॅप देखील काढलेत. त्यामुळे हा प्रकार समस्त पालकांमध्ये चिंता निर्माण करणार आहे. XD हा गेम, या गेमच्या आहारी जाऊन मुलाने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय.
आत्महत्या केलेल्या मुलाच्या लॅपटॉपचा पासवर्ड मुलाच्या आईवडिलांना आणि पोलिसांना अजून देखील माहीत नाही. त्यामुळे मुलाने नेमका कोणता गेम खेळून आत्महत्या केली हे तपासणं मोठं आव्हान पिंपरी चिंचवड पोलिसांसमोर निर्माण झालंय. मुलाच्या आत्महत्येचा तपास करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस सायबर एक्सपर्ट्सची मदत देखील घेणार आहेत. पालकांनी आपल्या मुलांचा मोबाईल, लॅपटॉप यासारख्या गोष्टी यांच्यावरती लक्ष ठेवावं, जेणेकरून अशा प्रकारच्या दुर्घटना टळतील, असं आवाहन पिंपरी चिंचवड पोलिसांनी केलं आहे. वेळ झाले पुणे कनेक्टमध्ये आता इथेच थांबायची. टॉप 10 घडामोडी घेऊन उद्या पुन्हा भेटू. धन्यवाद.